Hi students. Today we are going to see the lecture number 7 from the science. The chapter we have started is nothing but the law of motion. आपण जो चॅप्टर सुरू केलाय त्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. त्यातलं 7वं लेक्चर जे आहे ते आपण कंटिन्यू करतोय. तर लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं की व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन. तर त्याचा ग्राफ जो आपण पाहिला होता पहा लक्षात घ्या. तर मी काय करतो या ठिकाणी व्हेलॉसिटी टाइम ग्राफ जो आहे हे पाहिजे दिसतोय. मी ग्राफ या ठिकाणी ड्रॉ करतो पहा लक्षात घ्या. व्हेलॉसिटी टाइम काय सांगा ग्राफ, राईट. ठीक आहे. आता हा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आहे. असं गृहीत धरा की सुरुवातीला एखादी जी आहे टाइम या ठिकाणी घेतो टाइम 0 आणि व्हेलॉसिटी जी आहे बॉडीची ती होती सांगा 50. टाइम ज्या वेळेला 5 सेकंद झाले त्यावेळी व्हेलॉसिटी झाली काय सांगा 60. टाइम ज्या वेळेला 10 सेकंद झाले त्यावेळी व्हेलॉसिटी झाली 70. टाइम जेव्हा 50 झाले तेव्हा व्हेलॉसिटी झाली काय सांगा 80. टाइम 20 व्हेलॉसिटी बिकम्स 90 मीटर पर सेकंड. टाइम इन सेकंड, राइट. ठीक आहे. and time 25 velocity becomes काय सांगा 100 meter per second. In this way we have seen that this is the uniformly accelerated motion. Uniform accelerated motion मी या ठिकाणी घेतली. लक्षात आलं सर्वांच्या. What is mean by uniform accelerated motion? If the velocity changes by equal amount in equal interval of time, then the motion is said to be uniformly accelerated motion. चला चेक दाखवतो तुम्हाला. पहा या ठिकाणी तुम्ही काय पाहताय इथे किती सेकंदाचा स्लॉट आहे 5 सेकंद. व्हेलॉसिटी कितीने चेंज झाली 10 ने. 50 ते 60 म्हणजे किती 10 ने चेंज झाली. नेक्स्ट 5 सेकंदचा जो स्लॉट आहे 5 ते 10 त्या नेक्स्ट 5 सेकंद मध्ये 60 टू 70 म्हणजे कितीने चेंज झाली व्हेलॉसिटी 10 नेच. नेक्स्ट 5 सेकंदचा जो स्लॉट आहे 10 टू 15 व्हेलॉसिटी 70 टू 80 म्हणजे कितीने चेंज होते 10. व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स. सेम स्लॉट मध्ये व्हेलॉसिटी सेम अमाउंट ने काय होते चेंज. अशा मोशनला म्हणतात युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड मोशन. मग आता ह्याचा जर ग्राफ आपण काढला तर समजा 0 ला व्हेलॉसिटी त्या बॉडीची होती 50 असं गृहीत धरा. लक्षात ठेवा. आणि 10 20 30 करत आणि ज्या वेळेला टाइम किती झाला सांगा 25 तर व्हेलॉसिटी किती झाली तर 100 असेल गृहीत धरा. तर 25 टाइमला व्हेलॉसिटी होणार काय सांगा 100. असा प्रकारचा फर्स्ट पॉइंट आणि मध्ये असे वेगवेगळे पॉइंट्स दिला ना असा तो आपला ग्राफ येईल. मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये तो फाइंड आउट करून दाखवला होता. नसेल तर परत दाखवतो पहा. पहिला पॉइंट आहे 050 पहा 050 इथं 60 घेतो. इथं काय सांगा 70 इथं 80 इथं 90 आणि काय सांगा 100. पहा पहिला पॉइंट आहे 050. दुसरा 5 टू 60 पहा इथं 5 10 15 20 5 आणि काय सांगा 60 इथे येईल दुसरा पॉइंट. तिसरा काय सांगा 10 आणि काय सांगा 70 इथे येईल तिसरा पॉइंट. तेरा 15 आणि काय सांगा 80 इथे येईल चौथा. नंतर 20 आणि काय सांगा 90 इथे येईल पाचवा. 25 100 अशा प्रकारचे ते पॉइंट्स येतील. आणि इन दिस वे विल बी द काय सांगा ग्राफ. तर अशा प्रकारचा ग्राफ त्या ठिकाणी येऊन जाईल. असा ग्राफ येतो. मी सगळं आता रब करतोय तुम्हाला सोयीसाठी किंवा तुमच्या समजण्यासाठी मी या काढलाय. तर इन दिस वे आय हॅव प्लॉटेड द काय सांगा ग्राफ ऑफ काय सांगा युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड मोशन. युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड मोशनचा ग्राफ आपण प्लॉट केलाय पहा लक्षात घ्या. ठीक आहे. वी हॅव प्लॉटेड द ग्राफ ऑफ काय सांगा युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड मोशन. लेट्स चेक नाउ. हे पाहिजे दिस वे. नीट लक्ष द्या की थोडंसं कॉम्प्लिकेटेड असं प्रकारचं वाटेल तुम्हाला कारण 8th पर्यंत असं प्रकारची डेरिव्हेशन तुम्ही कुठे सोडवली नव्हती. 9th स्टँडर्डला हे डेरिव्हेशन आलेले आहे. डेरिव्हेशन म्हणजे काय एखादं सूत्र प्रूव्ह करायचं. कसं आलं ते सूत्र 8वी पर्यंत आपण काय करतो एखादं सूत्र डायरेक्टली घेत असतो आणि त्याच्यावर एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. पण 9th स्टँडर्डला गेल्यानंतर हे सूत्र प्रूव्ह कसं करायचं हे 9th पहिल्यांदाच आलेलं आहे. पण नीट बारकाईने लक्षात घ्या शांतपणे शिका पहा लक्षात घ्या. एकदम सोपी कन्सेप्ट आहे. तुम्ही व्हेलॉसिटी टाइम ह्या ऍक्सिस वर मी टाइम घेणार आहे आणि ह्या ऍक्सिस वर मी काय घेणार सांगा व्हेलॉसिटी इन मीटर पर सेकंड. इन दिस वे हियर इट इज काय सांगा टाइम, राइट. ठीक आहे. velocity here it is the velocity here it is the काय सांगा टाइम. नाउ लेट्स चेक द velocity is like this one. अशा प्रकारचा मी ग्राफ त्या ठिकाणी काढला. ही इनिशियल velocity या ठिकाणी आहे u आणि फायनल velocity पहा लक्षात द्या त्या बॉडीची v इज द काय सांगा 0 टाइम असताना velocity u होती आणि ज्या वेळेला टाइम असा t झाला पहा या ठिकाणी t एवढ्या टाइमला velocity किती झाली सांगा v झाली. हे velocity increases from u to काय सांगा v. हे ऍक्सिस ऑफ velocity आहे. इनिशियल velocity ऑफ बॉडी इज काय सांगा u and final velocity is काय सांगा v. लक्षात आलं किती वेळात u चे v झालं ते t एवढ्या वेळात पहा लक्षात द्या. बरोबर का. टाइमचा ऍक्सिस हा ऍक्सिस असं पहा असा ग्राफ चाललेला आहे. मग या पॉइंटला velocity किती झाली सांगा v. जेव्हा टाइम t झाला त्या velocity किती होती v आणि जेव्हा टाइम 0 होता 0 टाइमला velocity होती u आणि t या टाइमला velocity किती झाली पहा लक्षात द्या v. कळतं सर्वांना. मग आता पहा लक्षात लेट मी आता नाव देणार फिगरला. कळतं सर्वांना. ठीक आहे. मी पुस्तकातलीच नाव देतो मुद्दाम म्हणजे तुम्हाला जेव्हा पुस्तकामध्ये तुम्ही पाहाल त्यावेळेला काय तुमचं कन्फ्युजन होणार नाही, राईट. ठीक आहे. तर आय एम गोइंग टू गिव्ह द काय सांगा नेम्स इन बुक. पहा
हा जो पॉइंट आहे याला ई म्हणतो आणि याचा कोऑर्डिनेट आहे टी. हा जो पॉइंट इथून असं परपेंडिक्युलर ड्रॉ करतो पहा लक्षात द्या. हा जो पॉइंट आहे याला आपण ए म्हणूयात. ठीक आहे. नंतर हा जो आहे हा जो पॉइंट आहे याला आपण काय म्हणूयात तात्पुरतं सी नावाचा पॉइंट म्हणूयात. हा जो पॉइंट आहे याला आपण डी नावाचा पॉइंट आपण म्हणूयात आणि दिस पॉइंट इज कॉल्ड एज काय सांगा बी पॉइंट. अँड नाउ वी आर गोइंग टू सी द काय सांगा. आता आपण चला मी बुक मधली नेम्स दिलेत म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको. हा ठीक आहे. चला हा जो आहे पहा ओ पासून दिस इज काय इनिशियल व्हेलोसिटी. हा पॉइंट काय इंडिकेट करतो इनिशियल व्हेलोसिटी आणि हा पॉइंट काय इंडिकेट करतो फायनल व्हेलोसिटी. पहा टी या टाइमला फायनल व्हेलोसिटी किती होती सांगा v होती कळतं सर्वांना. आणि हा जो काय आहे इथून इथपर्यंत हा पॉइंट काय इंडिकेट करतो कसला टाइम. लक्षात ठीक आहे. मग आता पहा लक्षात द्या इन फिगर पहा इन फिगर व्हॉट यू कॅन सी दॅट. पहा काय काय दिसतं नीट लक्षात द्या एकदम सोपं आहे. ओ डी इज इक्वल टू OD इज इक्वल टू काय सांगा u इज इक्वल टू काय सांगा इनिशियल व्हेलोसिटी. इनिशियल व्हेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची काय आहे ती इनिशियल व्हेलोसिटी. काय आहे तिचं नाव OD. कळलं सर्वांना. ठीक आहे. चला पुढं O पासून तर C हे पहा OC हे जे डिस्टन्स आहे ते काय सांगतं फायनल व्हेलोसिटी. पहा OC त्याला आपण v म्हटलेलं आहे. हे जे डिस्टन्स आहे ना OC त्याला आपण काय म्हटले सांगा v म्हटलेलं आहे. OC इक्वल टू v इक्वल टू काय सांगा फायनल व्हेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट. बरोबर ठीक आहे. त्या ऑब्जेक्टची काय सांगा फायनल. नीट लक्ष द्या एकदम सोपं आहे. OD म्हणजे काय इनिशियल व्हेलोसिटी u. नंतर OC म्हणजे काय फायनल व्हेलोसिटी आफ्टर टाइम t त्याला आपण v म्हटलेलं आहे. OC इक्वल टू काय सांगा v. नंतर OE पहा OE ला आपण काय म्हणले टाइम. बरोबर ठीक आहे. किती वेळात ह्या वेळामध्ये व्हेलोसिटी v झालेली आहे पहा लक्षात द्या. मग या ठिकाणी लिहितो OE इज इक्वल टू काय सांगा t इज इक्वल टू काय सांगा टाइम टेकन किंवा टाइम इंटरव्हल. टाइम इंटरव्हल ज्या टाइम इंटरव्हलला आपण ग्राफ काढलाय तो टाइम इंटरव्हल त्या ठिकाणी मी घेतलाय. आलं लक्षात सर्वांच्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी सगळे नोटेशन्स त्या ठिकाणी लिहून टाकल्या. लक्षात आलं सर्वांच्या. एकदम सोपं आहे पहा काय अवघड नाही त्यात. ओडी म्हणजे काय ही ह्याची लेंथ आहे इथून इथपर्यंत. ही लेंथ काय इंडिकेट करते दिस इंडिकेट द इनिशियल व्हेलोसिटी ऑफ द बॉडी. इथून बॉडीने सुरुवात केली ना मोशनला. ठीक आहे. सुरुवातीला व्हेलोसिटी एवढी होती वाढत वाढत ती एवढी गेली. कळतं सर्वांना. मग पहा ओडी इज द इनिशियल व्हेलोसिटी ओसी इज द फायनल व्हेलोसिटी त्याला आपण v म्हणतो. इनिशियल व्हेलोसिटीला u म्हणायचं नेहमी लक्षात ठेवायचं इथून पुढे. What is the notation used for initial velocity u? What is the notation used for final velocity v? And notation used for time काय सांगा t. कळलं सगळ्यांना. चला आता पुढे जाऊया. बरं का लक्ष द्या आपण नीट लक्ष द्या माझ्याकडे. आता पहा what is the cd. ही cd जी आहे ना तुम्हाला ते काय येणार सांगा v u येईल की नाही येईल की नाही. ठीक आहे. मग आता पहा लक्ष द्या and cd. आता what is the cd? cd is v u. हे पहा इथून एवढं अंतर किती आहे v आणि इथून एवढं किती आहे u. मग v मधून हे एवढं कट झालं रे. हे टोटल डिस्टन्स मधून एवढं डिस्टन्स कट झालं की cd उरेल की नाही उरेल की नाही. मग cd सुद्धा आपल्याला लिहिता येईल पण ठीक आहे आपण ते नंतर लिहू. बेसिक राहू द्या आता सध्या. चला नीट लक्ष द्या माझ्याकडे. काही नाही थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटेल कारण 9th ला गेल्यामुळं तुम्ही पहिल्यांदाच असा प्रकार शिकता डेरिव्हेशन टाइप. याला म्हणतात डेरिव्हेशन. हा कशाचं डेरिव्हेशन करतो आपण इक्वेशन्स ऑफ मोशनचं. मोशनची इक्वेशन तयार करतोय आपण. काय करतोय आपण इक्वेशन मोशनची तयार करतोय. नीट लक्ष द्या माझ्याकडे बार काही नाही. आता चला नाव आपल्याला माहिती आहे बाय डेफिनेशन ऑफ एक्सेलरेशन. एक्सेलरेशनची डेफिनेशन असे पहा लक्षात घ्या. एक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलोसिटी मायनस इनिशियल व्हेलोसिटी आपण काय सांगा टाइम. दिस इज द फॉर्म्युला फॉर काय सांगा एक्सेलरेशन. हा एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे सर्वांना परिचयाचा आहे हा फॉर्म्युला. ठीक आहे. म्हणजे a बरोबर पहा लक्षात a बरोबर तर ते व्हॉट इज द फायनल व्हेलोसिटी किती आहे बॉडीची फायनल व्हेलोसिटी u किंवा आपण त्याला ओसी म्हणू शकतो आहे की ना. ओसी इंडिकेट्स काय सांगा v म्हणजे फायनल व्हेलोसिटी. या ठिकाणी लिहितो v मायनस व्हॉट इज द इनिशियल व्हेलोसिटी ऑफ बॉडी u. सुरुवातीची व्हेलोसिटी u होती ती वाढून वाढून v झाली t एवढ्या वेळामध्ये. v मायनस काय सांगा u आपण काय सांगा t. आलं लक्षात सर्वांच्या. ठीक आहे. मग आता पहा लक्षात द्या देअरफॉर v मायनस u इज इक्वल टू at. पहा at गेले प्रॉडक्टला v मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी. आता मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं की cd कोड आहे cd. पहा हा cd जो आहे ना oc मधनं od मायनस केला की cd राहतो. हा जो oc आहे ना oc त्या oc मधनं काय करायचं od मायनस केला की काय राहील सांगा cd. मग cd इक्वल टू oc मायनस काय सांगा od. आता oc चे अंतर आहे त्याला आपण v म्हटलेलं आहे. ओसी चे अंतर त्याला काय म्हटलं आपण v आणि ओडी चे अंतर त्याला काय म्हटलं आपण u. हे पहा ओडी ला काय म्हटलंय u. मग v मायनस काय सांगा u. मग आता पहा v मायनस u ची किंमत किती आहे cd. मग या ठिकाणी लिहितो पहा बट v मायनस u इज इक्वल टू काय सांगा cd.
आलं लक्षात? v मायनस u इक्वल काय असतं? cd असतं. v मायनस u इक्वल जर cd असेल तर आपल्याला काय लिहिता येईल? cd इक्वल टू काय सांगा? 80. cd इक्वल टू 80. कळलं का? v मायनस u नीट लक्ष द्या फिगर मध्ये. हे डिस्टन्सला v म्हटलेलं आहे, या डिस्टन्सला u. मग या डिस्टन्स मधून हे डिस्टन्स मायनस केले की हे राहील. तर सगळ्यांना v मायनस u. मग cd इक्वल आहे सांगा 80. हे असं लक्षात ठेवा. आलं लक्षात? मग cd ची किंमत 80 लिहू. लक्षात आलं का? cd किती आहे? 80 एवढा आहे की नाही? मग cd इक्वल काय सांगा? 80. पण ठीक आहे, तिथं राहू द्या, मी त्याला ब्रॅकेट केलेलं आहे. आता पहा, ह्याला इक्वेशन 1 म्हणतो. पहा, रिअरेंजिंग the equation 1 we get. पहा, इक्वेशन 1 आपण रिअरेंज करू. हे पहा 1 नंबरचं इक्वेशन. v इज इक्वल टू हा u त्या बाजूला न्या. u कुठे न्या? त्या बाजूला. मायनस u goes there becomes काय सांगा? प्लस u. प्लस काय सांगा? 80. पहा, मायनस u goes there and becomes प्लस u प्लस 80. तर v इक्वल टू u प्लस 80 असं एक इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालंय. तर हे याला म्हणतात काय सांगा? इक्वेशन ऑफ मोशन. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. राइट? ठीक आहे. मग आता मी लिहितो या ठिकाणी पहा लक्षात. दिस इज the first equation of motion. It gives relationship between velocity and time. नीट लक्षात घ्या. हे काय केलं? v फॉर वेलोसिटी, v फॉर फायनल वेलोसिटी, u फॉर इनिशियल वेलोसिटी, a फॉर एक्सेलरेशन, एक्सेलरेशन म्हणजे चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम, आणि t फॉर टाइम म्हणजे टाइम आणि वेलोसिटी यांच्यात हे रिलेशन देणारा असं प्रकारचं आहे पहिलं इक्वेशन झालं बरं का. दिस इज द फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन. समजलं सर्वांना? हे पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन आहे मोशनचं. हा ठीक आहे. आता नीट लक्षात घ्या, एकदम सोपं आहे. मी कसं प्रूव्ह केलं. याला डेरिव्हेशन म्हणतात. काय म्हणतात? डेरिव्हेशन. आता 9वी पर्यंत 8वी पर्यंत अशा प्रकारची डेरिव्हेशन तुम्ही पाहिलेली नाहीये. 9th ला हे पहिल्यांदाच तुम्ही पाहताय डेरिव्हेशन. भूमितीमध्ये, जिओमेट्री मध्ये तुम्ही थेरम्स पाहणार आहे. सिद्धता म्हणतात त्याला मराठीत. बरोबर? ठीक आहे. इन जिओमेट्री वी आर गोइंग टू सी थेरम्स. नवीनच तुम्हाला कन्सेप्ट येणार. जसं 9th ला सायन्स मध्ये याला डेरिव्हेशन्स म्हणतात. डिराइव्ह करणं, एखादं सूत्र तयार करणं त्याला म्हणतात काय सांगा? डेरिव्हेशन. डिराइव्ह करणं म्हणजे तयार करणे, निर्माण करणे. राइट? ठीक आहे. मग आता अशा प्रकारे पहिलं सूत्र आपण तयार केलं. v आणि t मध्ये रिलेशन कसं असतं ते. लक्षात. जर आपल्याला इनिशियल वेलोसिटी माहिती असेल आणि टाइम माहिती असेल, एक्सेलरेशन, तर आपण फायनल वेलोसिटी काढू शकतो. इनिशियल वेलोसिटी, टाइम आणि एक्सेलरेशन माहिती असेल तर फायनल वेलोसिटी काढू शकता तुम्ही त्या सूत्राने. आलं लक्षात? त्यामुळे त्याला म्हणतात इक्वेशन फर्स्ट. कळतं सर्वांना? कसं काढलं? नीट लक्षात आलं सर्वांच्या? पहा, एक्सेलरेशनची व्याख्या काय? एक्सेलरेशन इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम म्हणजेच फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. इट इज कॉल्ड एज एक्सेलरेशन. व्हॉट इज द फायनल वेलोसिटी? v. हे पहा, ही फायनल आणि इनिशियल किती होती? u. मग v मायनस u अपॉन t इज इक्वल टू काय सांगा? एक्सेलरेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, a ने इकडे मल्टिप्लाय केले 80. v मायनस u इक्वल टू काय सांगा? 80. क्रॉस मल्टिप्लिकेशन समजतं सर्वांना? a ने इकडे मल्टिप्लाय केलं, a ने इकडे, a आपण 1 आता इथं 1 ने इकडे केलं. कळतं सर्वांना? v मायनस u इक्वल टू काय सांगा? 80. मग आता v मायनस u म्हणजे काय? फिगर मध्ये जर तुम्ही पाहिलं, ह्या डिस्टन्सला तुम्ही v म्हटलेलं आहे, या डिस्टन्सला u म्हटलंय. मग ह्या v मधून जर u मायनस केलं तर हे डिस्टन्स राहील. मग v मायनस u म्हणजे कोण आहे? cd आहे. म्हणून cd आलं. v मायनस u म्हणजे कोण आहे सांगा? cd. म्हणून v मायनस u ला आपण cd लिहिलं. मग cd इक्वल टू काय सांगा? 80. हे आपल्याला नंतर लागणार आहे म्हणून मी ते तात्पुरतं काढून ठेवलेलं आहे. हा, आणि मग हे इक्वेशन जे आहे ते नीट जर आपण लिहिलं तर v इक्वल टू किती येतं? u प्लस 80. तर दिस इज द फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन. तुम्ही म्हणाल सर हे का काढलं? असं बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की हे का करून ठेवलंय? ह्याच्या स्टेप्स म्हणजे cd ची व्हॅल्यू मला सेकंड इक्वेशन काढण्यासाठी हवी आहे. म्हणून मी cd ची व्हॅल्यू इथं काढून ठेवली. लक्षात ठेवा. राहील लक्षात? ठीक आहे. ही cd ची व्हॅल्यू मी त्या ठिकाणी मुद्दाम काढून ठेवलेली आहे. लक्षात राहील का सर्वांच्या? हा ठीक आहे. तर अशा पद्धतीने व्हॉट इज मीन बाय काय सांगा? cd आला 80. लक्षात राहू द्या. जाऊ मी पुढं. ठीक आहे. आता मी दुसऱ्या इक्वेशन कडे जाणार आहे बरं का? लक्षात घ्या. कितव्या इक्वेशन कडे चाललोय मी? दुसऱ्या. पहा, इक्वेशन नंबर काय सांगा? 2. मी या ठिकाणी 1 असा हेडिंग देतो, या ठिकाणी काय सांगा? 2 असा हेडिंग देतो. लक्षात घ्या. आता मला काय करायचं मला लक्षात. मी तुम्हाला एक कालच्या लेक्चरला सगळ्यात शेवटी जाता एक फार महत्त्वाचं सेंटेन्स सांगितलं होतं. ते असं की द एरिया बाउंडेड बाय व्हेलॉसिटी टाइम ग्राफ, एरिया बाउंडेड बाय व्हेलॉसिटी टाइम ग्राफ विथ एक्स ऍक्सिस. म्हणजे हा जो व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आहे ना, हा त्याला आपण म्हणूया व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. हे त्याला तुम्ही देतो इथं. हे पहा, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ.
हे व्हेलॉसिटी टाइम ग्राफने एक्स अक्षाशी पहा, हा एक्स ऍक्सिस आहे, हा जो एरिया बाउंड केलाय ना, आठवा कालच्या लेक्चरला मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं फार डिटेल मध्ये की दिस एरिया बाउंडेड बाय व्हेलॉसिटी टाइम ग्राफ अँड एक्स ऍक्सिस आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफ यांनी बाउंड केलेला हा जो एरिया आहे ना, हा या रिजनचा जो एरिया आहे ना, इट गिव्स द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी. तो एरिया काय सांगतो? डिस्प्लेसमेंट सांगतो. मग मी आता सेकंड फॉर्म्युला लिहिणार आहे, पहा लक्ष द्या. डिस्प्लेसमेंट, लक्ष द्या, नीट लक्ष द्या. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया बाउंडेड बाय velocity time graph and x axis. पहा x axis आणि velocity time graph यांनी बाउंड केलेला जो एरिया असतो ना, तो काय देत असतो? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला एस नोटेशन वापरायचं बरं का, लक्षात ठेवा. आता एक नोटेशन नवीन आहे तुम्हाला. u म्हणजे काय? इनिशियल वेलोसिटी. v म्हणजे काय? फायनल वेलोसिटी. a म्हणजे काय? एक्सेलरेशन. t म्हणजे काय? टाइम. हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आता. u फॉर इनिशियल वेलोसिटी, v फॉर फायनल वेलोसिटी, a फॉर एक्सेलरेशन, t फॉर टाइम. आलं लक्षात बघा. आणि s फॉर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट माहिती आहे सर्वांना? डिस्टन्स. स्ट्रेट लाईन मध्ये जर डिस्टन्स कव्हर केलं तर त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात, आहे की नाही? डिस्प्लेसमेंट इज द ब्रदर ऑफ काय सांगा? डिस्टन्स, आहे की नाही? डिस्टन्स तो मोठा भाऊ आहे, लक्षात ठेवा. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेमच टर्म आहे, थोडासा फरक आहे त्यामध्ये. चला जाऊया. डिस्प्लेसमेंट कशी काढायची? किती अंतर बॉडीने डिस्प्लेस केले, किती अंतर कव्हर केलं, त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. चला कशी काढायची लक्ष द्या. काय एरिया बाउंडेड, मग सांगा कोणता एरिया आहे तो? हा जो एरिया आहे त्याचं नाव सांगा. ओ डी बी ई. लक्षात आलं का सर्वांच्या? ओ डी बी. पहा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आणि एक्स ऍक्सिस, हा पहा एरिया. त्या एरियाचं नाव आहे एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल ओ डी बी ई. या ठिकाणी लिहितो एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल ओ डी बी आणि काय सांगा? ई. आलं लक्षात सर्वांच्या? मग डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू पहा एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल. या ठिकाणी आपल्याला कसं लिहितो? एरिया ऑफ काय सांगा? रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल. आता हा जो क्वाड्रिलेटरल आहे ना, नीट लक्ष द्या बरं का. हा पहा, हा आणि हा या दोघांची सम आहे. मी या संपूर्ण क्वाड्रिलेटरचा एरिया कसा काढणार? मी एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल. रेक्टँगलच्या एरियामध्ये ट्रायंगलचा एरिया प्लस करू आपण, म्हणजे होईल काय? संपूर्ण एरिया. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आणि एक्सिस हा संपूर्ण एरिया काय सांगतो? डिस्प्लेसमेंट. मग संपूर्ण एरिया कसा काढणार मी? एरिया ऑफ रेक्टँगल, पहिले हा रेक्टँगल घेतो आणि नंतर हा ट्रायंगल घेतो, दोघांची सम करतो. चालेल. मग रेक्टँगलचं नाव काय? ओ डी ए ई. रेक्टँगल काय सांगा? ओ डी ए ई प्लस एरिया ऑफ ट्रायंगल आणि वरचा ट्रायंगलचं नाव काय? डी ए बी. हे पहा डी ए बी, हा डी पॉइंट आहे. हा कुठला पॉइंट आहे सांगा? डी. डी ए बी. ट्रायंगल डी ए बी. येते का लक्षात तुमच्या? कुठला ट्रायंगल? तो डी ए बी. पहा हा संपूर्ण एरिया जो आहे तो डिस्प्लेसमेंट देतो. मी तुम्हाला काल एक्सप्लेन केलेलं आहे शेवट किंवा इथं पण लिहिले मुद्दाम मी ते. डिस्प्लेसमेंट इक्वल टू एरिया बाउंडेड बाय व्हेलॉसिटी टाइम ग्राफ अँड एक्स ऍक्सिस. मग आता मला सांगा संपूर्ण क्वाड्रिलेटरचा एरिया कसा काढणार? एरिया ऑफ दिस रेक्टँगल प्लस एरिया ऑफ दिस ट्रायंगल. ट्रायंगलचा एरिया आणि रेक्टँगलचा एरिया. बरोबर. आता रेक्टँगलचा एरिया कसा काढायचा पहा लक्षात. एस इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रेक्टँगल्स एरिया? लांबी गुणिले रुंदी, लेंथ इनटू ब्रेड. व्हॉट इज द लेंथ? ओई. लेंथ काय आहे रेक्टँगलची? ओई. आणि ब्रेड काय सांगा? ए. किंवा ही घेतली तरी चालेल, ओयू. येते का लक्षात? ओडी गुणिले ओई. हे पहा ही दिस इज द लेंथ, दिस इज द ब्रेड. ओई इंटू ओडी. पहा ओई इंटू काय सांगा? ओडी. नीट लक्षात घ्या. व्हॉट इज द लेंथ? ओई. व्हॉट इज द ब्रेड? ओडी. ओई इंटू ओडी आणि प्लस व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता मला सांगा हा ट्रायंगल आहे, याचा बेस कोण आहे सांगा? डीए. कोण आहे बेस? डीए. हे पहा बेस आहे डीए. बेस इज डीए. आणि व्हॉट इज द हाईट? हे पहा ही इथं राईट अँगल आहे की नाही? मी हाईट झाली त्याची. काय आहे हाईट? एबी. डी इंटू काय सांगा? एबी. लक्षात आलं सर्वांच्या? नीट लक्षात घ्या. सोपं आहे खूप. डिस्प्लेसमेंट कशी काढतात? व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आणि काय सांगा? एक्स ऍक्सिस आणि बाउंड केलेला एरिया म्हणजे डिस्प्लेसमेंट. मग हा एक पूर्ण ह्याचा एरिया काढायचा आहे ह्या पर्टिक्युलर फिगरचा. मग या पूर्ण फिगरचा एरिया काढताना मी रेक्टँगल प्लस ट्रायंगल त्याचे दोन पार्ट केले. रेक्टँगलचा एरिया प्लस ट्रायंगलचा एरिया. समजले सगळ्यांना? रेक्टँगलचा एरिया कसा काढतात? लेंथ इंटू ब्रेड. लेंथ किती आहे? ओई. ब्रेड किती आहे? ओडी. ओई इंटू ओडी. हा रेक्टँगलचा एरिया ओई इंटू ओडी. आणि ट्रायंगलचा एरिया कसा काढतात? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 बेस कोणता आहे? डी आहे.
हाईट कोणती आहे सांगा, बी आहे किंवा ए बी लिहू शकता तुम्ही, ही हाईट आहे ट्रायंगलची. आलं लक्षात सर्वांच्या. आता पुढे चला. देअरफॉर हे जरा वेळ मी खोडतो आता. देअरफॉर s इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, s इक्वल टू, एक मिनिट, s इज इक्वल टू सांगा OE. व्हॉट इज द OE? एक काम करूया थांबा. बट मला सांगा DA तुम्हाला माहिती आहे का? DA कोण एवढा येणार आहे? OE एवढा आहे बरोबर. DA आणि OE कसे आहेत? सेम. म्हणून ह्या DA च्या ऐवजी हा DA आहे ना, त्याच्या OE लिहिणार आहे. पहा, बट DA इज इक्वल टू कोण सांगा? OE. अँड पहा नीट लक्ष द्या फिगर मध्ये, DA कोण आहे? OE. कारण DA ची व्हॅल्यू माहित नाही, पण OE ची व्हॅल्यू T आहे आपल्याला माहिती आहे. म्हणून DA च्या ऐवजी मी OE लिहिणार आहे, OE ची व्हॅल्यू T टाकणार आहे. लक्षात ठेवा OE. आणि AB ची व्हॅल्यू पहा, AB कोण एवढा आहे सांगा? CD एवढा. हे पहा CD आणि AB कसे आहेत? सेम. AB इकडे CD आणि AB सेम आहे. हे आलं लक्षात. म्हणजे AB इज इक्वल टू काय सांगा? CD. AB इज इक्वल टू CD. देअरफॉर S इज इक्वल टू, बट म्हणण्यापेक्षा पुट म्हणतो मी. चालेल. मग टाका याच्यामध्ये S इज इक्वल टू सांगा काय? OE इंटू OD. OE इंटू OD प्लस 1/2 इंटू सांगा DA ची व्हॅल्यू किती टाकायची? DA कोण एवढा आहे? OA काय? आणि इंटू AB कोण एवढा आहे सांगा? CD काय? पहा AB ची व्हॅल्यू काय टाकायची? CD. लक्षात आलं सर्वांच्या? नीट लक्ष द्या. DA चे काय आहे? DA च्या ऐवजी OE सबस्टिट्यूट केला, AB च्या ऐवजी CD सबस्टिट्यूट केला. येते लक्षात? मला याची कल्पना आहे की दिस इज द काय न्यू टॉपिक फॉर 9th स्टँडर्ड. 8वी पर्यंत असं कुठलं डेरिव्हेशन आपल्याला नसतं. 9th ला गेल्यानंतर अशा प्रकारचे डेरिव्हेशन आपल्याला शिकायला भेटणार आहे. दिस इज द फर्स्ट डेरिव्हेशन फ्रॉम द सायन्स पार्ट 1. पहिलेच डेरिव्हेशन आहे, त्यामुळे थोडंसं मला अवघड जाणार याची मला कल्पना आहे, नाही असं नाही. पण नीट बारकाईने लक्ष द्या. लेक्चर संपल्यावर अनेक वेळा ते पहा, तुमच्या पुस्तकामध्ये पहा, वाचा. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पहा. नाही समजलं तर परत फोन करा, विचारा. नाही तर क्लासरूम लेक्चर सुरू झाल्यानंतर आपण परत शिकूयात ते. त्यामुळे एवढं अगदी टेन्शन घेण्यासारखं काही नाही त्यात. येते लक्षात? तर दिस इज द काय सांगणार न्यू टॉपिक. 9th स्टँडर्डला आपल्याला असे डेरिव्हेशन करावे लागतील काही ना काही. हे सगळे लक्षात ठेवावे लागतात आपल्याला. कसं डिराईव्ह केलं एखादं सूत्र आलं कुठून, येते लक्षात? हे आपल्याला सगळं डिराईव्ह करायला लागतं 9th ला गेल्यानंतर. चला पाहूया आता. S इज इक्वल टू OE. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ OE? OE इज नथिंग बट काय सांगा? T. हे पहा OE ची व्हॅल्यू O पासून E किती येते? त्याला टाइम म्हटलेलं आहे आपण. OE ची व्हॅल्यू T इंटू OD लक्ष द्या. OD ला काय म्हटले पहा? OD म्हणजे कोण आहे? U. OD आहे का? U. OD इक्वल टू U म्हणजे U प्लस 1/2 इंटू OE. पहा OE हे पहा OE परत आलाय. OE ची व्हॅल्यू किती आहे सांगा? T. 1/2 इंटू काय सांगा? T इंटू CD ची व्हॅल्यू मुद्दाम मी इथे काढली पहा, लक्षात येईल. म्हणून मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं पहा, जरा वेळापूर्वी मी काय म्हटलं, मी CD ची व्हॅल्यू मुद्दाम काढून ठेवतोय कारण मला ती सेकंड इक्वेशन साठी गरजेची आहे. म्हणून मी ती CD ची व्हॅल्यू इथेच काढून ठेवली होती 80. आलं लक्षात? आणि मग पहा S इज इक्वल टू T इंटू U ला आपण UT म्हणूया. काय सांगा? T इंटू U म्हणजे U इंटू T. UT कळालं सर्वांना? प्लस 1/2 आणि A आणि T आणि T की झाला T स्क्वेअर. तर S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. तर दिस इज द काय सांगा? सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन. पहा हे दुसरं इक्वेशन आहे मोशनचं. इथे लिहितो दिस इज सेकंड इक्वेशन ऑफ काय सांगा? मोशन. इट गिव्स रिलेशनशिप बिटवीन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अँड टाइम. ते काय करतात? डिस्प्लेसमेंट अँड टाइम यांच्यात रिलेशन देतं बरं का? लक्षात घ्या. तर हे सेकंड इक्वेशन आहे मोशनचा. ठीक आहे. तर इन दिस वे ऑफ काय सांगा? सेकंड. सगळ्यात महत्त्वाचं पहिल्या इक्वेशनची सुरुवात कुठे झाली? एक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्याने झाली. सेकंडची सुरुवात कुठून झाली? डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म्युल्याने झाली. डिस्प्लेसमेंट म्हणजे एरिया बाउंडेड बाय व्हेलोसिटी टाइम ग्राफ अँड एक्स ऍक्सिस. या दोघांनी बाउंड केला हा जो एरिया आहे ना, हा एरिया डिस्प्लेसमेंट सांगत असतो. मग डिस्प्लेसमेंटला आपण S नोटिफिकेशन वापरलं. कोणतं वापरलं? S. मग S इक्वल टू दिस एरिया. या एरियाचे दोन भाग केले, हा एरिया आणि हा एरिया, आणि त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. आलं लक्षात? तर दिस इज द सेकंड इक्वेशन. त्याला म्हणतात सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. आता मी थर्ड इक्वेशन घेणार आहे पहा. इथं घेणार सांगा थर्ड इक्वेशन. मी इथं 3 आपल्याला पुट डाऊन करतो. थर्ड इक्वेशन. ठीक आहे. परत एकदा मी सुरुवात करणार आहे परत ह्या सूत्रापासून. लक्ष द्या. काय फॉर्म्युला? डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया बाउंडेड बाय
बाउंडेड बाय व्हेलॉसिटी टाइम ग्राफ अँड एक्स ऍक्सिस. पहा परत तेच सूत्र घेतलं, मग परत हेच ह्या सूत्रापासून सुरुवात करतो. परत S इक्वल टू सांगा मला, देअरफॉर S इज इक्वल टू काय आलं सांगा, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ODBE. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की सर असं सोडवायचं तर मग असंच इक्वेशन मिळेल, इथूनच सुरुवात केल्यावर इथंच जाणार. पण आपल्याला वेगळं तिसरं इक्वेशन मिळवायचं, वेगळं मिळवायचंय. मग वेगळं कसं काय मिळणार, सुरुवात तर इथूनच झाली म्हणल्यावर असं ते असं जर घेतलं तर असं येईल की नाही. पण नाही, आपण थोडासा चेंज करणार आहे. काय चेंज करणार आहे, तर मी हा जो एरिया आहे ना तो कसा काढला, रेक्टँगलचा एरिया प्लस ट्रायंगलचा एरिया. आता मी थोडं वेगळं सूत्र वापरणार आहे. हा एरिया काढताना हा जो चौकोन आहे ना, हा नीट पहा, हा चौकोन कुठल्या प्रकारचा आहे पहा. दिस साइड अँड दिस साइड आर पॅरलल टू इच अदर. दोन बाजू कशा आहेत, पॅरलल. आणि इफ द काय सांगा, वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड इज पॅरलल देन इट इज ट्रॅपेझियम. काय तो ट्रॅपेझियम. म्हणून मी आता या चौकोनाचे दोन पार्ट करण्याऐवजी डायरेक्ट ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला वापरणार. इथे मी दोन भाग केले त्याचे, रेक्टँगल प्लस ट्रायंगल. याचा ह्या जो क्वाड्रॅटल त्याचे दोन पार्ट केले, रेक्टँगल प्लस ट्रायंगल. पण आता मी असं नाही करणार, मी एकच सूत्र वापरणार आहे ट्रॅपेझियमचं. डायरेक्ट संपूर्ण ट्रायंगल क्वाड्रॅटलचा एरिया काढणार युजिंग द फॉर्म्युला ऑफ ट्रॅपेझियम. म्हणून मी हे काढतो, मग असं लिहितो S इज इक्वल टू, हे पाहिजे असं लिहितो, S इज इक्वल टू एरिया ऑफ, तो चौकोन कोणत्या प्रकारचा आहे, ट्रॅपेझियम प्रकारचा आहे. ट्रॅपेझियम क्वाड्रॅटल काय सांगा, ODB आणि काय सांगा E. हा जो ODB आहे ना तो ट्रॅपेझियम आहे बरं का, लक्षात ठेवा. ट्रॅपेझियम कळतं सर्वांना, ओनली वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड इज पॅरलल. हा मग आता पहा, S इज इक्वल टू काय, ट्रॅपेझियम 1/2 इंटू सम ऑफ काय सांगा, पॅरलल साइड्स. ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला लक्षात घ्या, 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स आणि इंटू काय सांगा, हाईट. दिस इज द फॉर्म्युला फॉर ट्रॅपेझियम. एरिया ऑफ ट्रॅपेझियम कसं काढतात, तर 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू काय सांगा, परपेंडिक्युलर हाईट. हा फॉर्म्युला असतो. मग S इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, S इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. कोणत्या साइड्स पॅरलल आहे, ही साइड आणि ही साइड पॅरलल आहे की नाही. ही साइड जी आहे, ही साइड किती आहे सांगा, OD. आणि ही साइड कोणती आहे सांगा, B आहे की नाही. ही OD आहे पहा, O पासून तर D, हे O पासून तर D आणि हे कोणते, E पासून तर B. OD प्लस AB, OD प्लस काय सांगा AB. आणि इनटू हाईट कोणती आहे, दोन पॅरलल साइडच्या मधलं जे डिस्टन्स असतंय पाहिले, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याला आपण हाईट म्हणतो. कोण आहे हाईट, OE. O is the height. पहा, these are the parallel sides and this is the distance between parallel sides. म्हणजे ही हाईट आहे त्याची कोणती, OE. आलं लक्षात, ठीक आहे. ट्रॅपेझियम असा केला की आपल्याला ते लक्षात येईल. इंटू काय सांगा, हाईट कोण आहे सांगा, OE. हा मला S is equal to 1/2 into OD. What is the OD? OD is nothing but काय सांगा, U. OD ला काय म्हटलं, इनिशियल व्हेलॉसिटी. हा जो सेगमेंट आहे ना तो काय रिप्रेझेंट करतो, इनिशियल व्हेलॉसिटी U. OD ची किंमत U लिहितो प्लस, चालेल की नाही, U. हा ठीक आहे, U असं लिहिलं आणि प्लस पहा, लक्षात घ्या, एक मिनिट थांबा. OD ची किंमत आपण नंतर सबस्टिट्यूट करू, हे असंच राहू द्या. OD प्लस EB ची व्हॅल्यू किती आहे पहा, EB किती आहे रे बाळांनो, EB कोणा एवढा आहे, हे पहा EB म्हणजे हे अंतर कोणा एवढे, OC एवढं आहे की नाही. नीट लक्ष द्या, EB चं जे डिस्टन्स आहे तेच कोणाचं आहे, OC. मग इथे लिहितो EB इक्वल टू काय सांगा, OC. इथे लिहितो पुट EB इज इक्वल टू काय सांगा, OC. मग आता EB च्या ऐवजी काय लिहायचं, OC आणि गुणिले काय सांगा, OE. EB कळाला का तुम्हाला, नीट लक्षात घ्या. EB ची व्हॅल्यू म्हणजेच कोणाची व्हॅल्यू, OC ची, कारण EB इज पॅरलल टू OC आहे की नाही. O पासून तर C अंतर म्हणजे EB. मग EB च्या ऐवजी काय लिहिलं, OC. आता व्हॅल्यू टाकतो पहा, S इज इक्वल टू 1/2 OD. आता चला टाकू सबस्टिट्यूट. व्हॉट इज द OD? OD इज काय सांगा, U. OD इज U. हे पाहिजे पण लिहिलंय, OD इक्वल टू कोण आहे, U. OD ची व्हॅल्यू U प्लस व्हॉट इज द OC? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ OC? V. हे पाहिजे पण लिहिलं आपण, OC इक्वल टू कोण आहे, V. फायनल व्हेलॉसिटी. O पासून तर C च्या डिस्टन्सला आपण V म्हटलेलं आहे. U आणि प्लस काय सांगा, V आणि गुणले व्हॉट इज द OE? व्हॉट इज द OE? OE इज काय सांगा, T. हे पहा, O पासून E ऍक्सिस वर टाइम आहे ना, OE काय सांगा, T. इथं पण लिहिलेलं आहे आपण, OE इक्वल टू T. OE ची व्हॅल्यू किती आली सांगा, T. आलं लक्षात. इथून सुरुवात झाली, याची पण इथूनच झाली. फक्त इथं काय केलं, हा एरिया काढताना मी काय केलं, रेक्टँगल प्लस ट्रायंगल केला आणि तिथं काय केलं मी, डायरेक्ट संपूर्ण ट्रॅपेझियमचा एरियाचा फॉर्म्युला वापरला.
फक्त फॉर्म्युलामध्ये बदल केलाय. आलं का? एरिया तोच, फक्त पहिल्या केस मध्ये हे अधिक हे घेतलं, दुसऱ्या केस मध्ये पूर्ण ट्रॅपेझियमचा एरिया घेतला. समजलं? चला आता पुढे जाऊयात. आता पहा पुट t इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, t इज इक्वल टू, इथं पहा हा इकडे डिवाइड ला ना, इकडे डिवाइड ला ना, v मायनस u आपण काय सांगा, लक्ष द्या, a डिवाइड ला येईल म्हणजे t इक्वल टू किती, v मायनस u आपण a, कळेल का? लागलं ते इथे लिहितो, बट फ्रॉम 1 v इज इक्वल टू at, v इज इक्वल टू कोण आहे, u हा. आता लक्षात घ्या, एक नंबरचं इक्वेशन पहा, v मायनस u इक्वल टू कोण आहे, at, v मायनस u इक्वल टू कोण आहे का, v मायनस u इक्वल टू कोणती, at, कशानुसार, फ्रॉम इक्वेशन 1, म्हणजेच v मायनस u ला a डिवाइड ला आणला आपण a, v मायनस u आपण a डिवाइड ला आणला, बरोबर कोण राहिलं, t, ही t ची व्हॅल्यू आहे ना, सबस्टिट्यूट करू, सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ऑफ t वी गेट, पहा हे t च्या ऐवजी व्हॅल्यू टाकायची बरं का, लक्ष द्या, s इक्वल टू काय आहे ते नीट लक्ष द्या, s इक्वल टू 1/2 u प्लस v, आलं का लक्षात, u प्लस काय सांगा, v, आणि t ची व्हॅल्यू किती आहे सांगा, v मायनस u आपण a, v मायनस u आपण काय सांगा a, पहा s इक्वल टू 1/2 v प्लस u, u प्लस v च्या ऐवजी v प्लस u लिहिलं तरी चालतं, आणि t ची व्हॅल्यू किती आहे, v मायनस u आपण a, आता पहा लक्ष, s इज इक्वल टू 1/2 u प्लस v म्हणजेच v प्लस u, u प्लस v म्हणजेच काय सांगा, v प्लस u, 3 प्लस 4 केले तरी 7च येतात आणि 4 प्लस 3 केले तरी 7च येतात, त्यामुळे u प्लस v च्या ऐवजी तुम्ही v प्लस u लिहिलं तरी चालेल. पहा u प्लस v म्हणजेच v प्लस u, आणि गुणले काय सांगा, v मायनस u आपण काय सांगा a, आलं लक्षात, ठीक आहे. आणि आता पहा लक्षात घ्या, शेवट थोडासा आलंय, पहा लक्षात, s इज इक्वल टू, हे पहा हा 2 आणि हा a, हा खाली आहे ना डिवाइड ला, हे इकडे मल्टिप्लाय ला ना, काय आलंय, s तो होताच इकडं, हा 2 मल्टिप्लाय ला आला आणि हा a पण आला, पण ट्वाइस a आणि काय सांगा s, कळालं सर्वांना, ट्वाइस a आणि काय सांगा s, आलं लक्षात, ट्वाइस s इज इक्वल टू, समोर काय राहिलं, v प्लस u आणि काय सांगा, v मायनस u, लक्षात आलं का, हे पहा 2 हा डिव्हिजन ला आहे, इकडे मल्टिप्लाय ला आला, a डिव्हिजन ला आहे, मल्टिप्लाय ला आला, म्हणून इकडे झाले ट्वाइस s, आणि समोर राहिलं फक्त v प्लस u आणि v मायनस u, 2 आणि a इकडे आणले, मग ट्वाइस as इज इक्वल टू काय सांगा, आता हे v प्लस v मायनस u चा फॉर्म्युला काय असतो, v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे का, a प्लस b आणि a मायनस b चा फॉर्म्युला काय असतो, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, x प्लस y आणि x मायनस y, x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर, तसं v प्लस u आणि v मायनस u, v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर, आहे की नाही. आणि मग आता पहा लक्षात घ्या, नंतर आपण काय करूयात, पहा लक्षात द्या, समजलं का इथपर्यंत, हे जरा नीट लिहिलं आपण, म्हणजे असं पण लिहू शकतो की नाही, मी पहा v स्क्वेअर इज इक्वल टू, हा u स्क्वेअर मायनस याच्याकडे या बरं, मायनस इकडे आल्यावर काय होईल, प्लस होईल, म्हणजे v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस s, नीट लक्ष द्या, मायनस u स्क्वेअर ट्वाइस a इकडे आला की ट्वाइस s प्लस होईल u स्क्वेअर प्लस ट्वाइस s, हा v स्क्वेअर तसाच ठेवा, हा मायनस u स्क्वेअर इथं आणा, मग किती झाले, प्लस झाला, प्लस v स्क्वेअर आणि प्लस ट्वाइस s इक्वल टू कोण राहिलं, v स्क्वेअर. तर अशा प्रकारचं एक दुसरं इक्वेशन त्या ठिकाणी तयार झालं. तर हे जे इक्वेशन आहे ना, मी इथं लिहितो, पहा लक्षात, v स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगा, u स्क्वेअर प्लस ट्वाइस s, कळालं सर्वांना. तर अशा प्रकारे हे इक्वेशन त्या ठिकाणी तयार झालं. परत लिहून दाखवू का तुम्हाला, इकडे लक्षात, देअरफॉर v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगा, ट्वाइस s. ट्वाइस s ची व्हॅल्यू किती आहे, v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर, म्हणजेच v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस s, आणि हा u स्क्वेअर तिकडे लिहा, v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस s. आलं लक्षात सर्वांच्या, आलं का, नीट लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे हे झालं. दिस इज थर्ड इक्वेशन ऑफ काय सांगा, मोशन. हे तिसरं इक्वेशन आहे. इट गिव्स रिलेशन बिटवीन velocity and displacement. पहा ते काय करतं, velocity आणि डिस्प्लेसमेंट मधलं रिलेशन सांगतो. इथे लक्षात काय काय घेतलंय, नीट लक्षात घ्या. थोडस मला कल्पना आहे की थोडस तुम्हाला अवघड वाटेल, कारण नववीला पहिल्यांदाच तुम्ही डेरिव्हेशन पाहताय. डेरिव्हेशन म्हणजे काय, ते एखादा फॉर्म्युला तयार करणं, त्याला म्हणतात डेरिव्हेशन. लक्षात ठेवा, एखादा फॉर्म्युला तयार करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आपण करतो त्याला आपण डेरिव्हेशन म्हणतो.
आहे का हे डेरिव्हेशन एक प्रकारचं आणि दिस इज द फर्स्ट डेरिव्हेशन. तुमच्या शैक्षणिक जीवनामध्ये 8वी पर्यंत काय डेरिव्हेशन वगैरे फारसा प्रकार तुम्हाला नव्हता. 9th ला नंतर फर्स्ट टॉपिक आहे डेरिव्हेशनचा. तर दिस इज द फर्स्ट डेरिव्हेशन फ्रॉम द सायन्स पार्ट 1. हाऊ टू फाइंड आउट द काय सांगा लॉज ऑफ मोशन किंवा इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन कसे तयार करायची तर त्याचा हा पहिला पार्ट होता. आलं लक्षात. तर दिस इज ऑल अबाउट काय सांगा 3 इक्वेशन्स. तर 3 इक्वेशन मी त्या ठिकाणी तयार केली. तुमच्या लक्षात आलीच असतील आता. कोणकोणते इक्वेशन होते. पहिले इक्वेशन होतं v इक्वल टू u प्लस at. u फॉर इनिशियल वेलोसिटी, v फॉर फायनल वेलोसिटी, a फॉर एक्सेलरेशन, t फॉर टाइम. दुसरे इक्वेशन आले s इक्वल टू ut प्लस 1 हाफ at स्क्वेअर. u म्हणजे इनिशियल वेलोसिटी, t म्हणजे टाइम, a म्हणजे एक्सेलरेशन, t म्हणजे टाइम आणि s म्हणजे डिस्प्लेसमेंट. नंतर इथं v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस s. v म्हणजे फायनल वेलोसिटी, u म्हणजे इनिशियल वेलोसिटी, a म्हणजे एक्सेलरेशन, s म्हणजे डिस्प्लेसमेंट. अशा प्रकारे वेगवेगळ्या रिलेशन्स मध्ये वेगवेगळी 3 सूत्र आपण डेव्हलप केलेली आहेत. याला म्हणतात इक्वेशन्स ऑफ काय सांगा मोशन. येते लक्षात. इक्वेशन ऑफ मोशन हा जो संपूर्ण स्क्रीन आहे तो स्क्रीन त्याचं काय करायचं तुम्ही येते ना स्क्रीनशॉट काढायचा. स्क्रीनशॉट मध्ये काढल्यानंतर तुमच्या वहीत नोट डाऊन करायचं सगळ्याचे सगळं प्रॉपरली एकदम. आलं लक्षात. सगळ्याचे सगळं नोट डाऊन करायचं. नोट डाऊन केल्यानंतर मी कसं एक एक इक्वेशन घेतले ते सगळं कशा स्टेप्स आले, ह्याच्यावरून ही स्टेप कशी आली, ह्याच्यावरून ही स्टेप कशी घेतली, ह्याच्यावरून ही स्टेप कशी घेतली, तर कशा त्यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या ते सगळं नीट बारकाईने टाकायच्या आणि ते व्हॅल्यू टाकून आपल्याला इक्वेशन पर्यंत जायचं. ही 3 इक्वेशन हे पण का ह्याच्यात आणि ह्याच्यात सेमच घेतलं होतं पण इथं काय केलं ट्रॅपेझॉइडचा फॉर्म्युला वापरला आणि इथे ह्या केस मध्ये काय केलं रेक्टँगल प्लस ट्रायंगल केलं. त्यामुळे हा वेगळा फॉर्म्युला आला, हा वेगळा आला जरी सुरुवात सेम असली तरी. आहे की नाही. आणि मग अशा प्रकारे मग त्यांच्या कशा सबस्टिट्यूट करा किमती म्या आहे की नाही. मी कशा कशा किमती सबस्टिट्यूट करत गेलो तर अशा पद्धतीने तुम्हाला ते राईट डाऊन करत 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 जायचंय आणि एक एक स्टेप निवांत मध्ये पाहिजे कसं सबस्टिट्यूट केलं काय केलं. आणि एकदा का लिहून झालं की 4 वेळा पाहून झाले की स्वतः लिहायला सुरुवात करायची. कारण डेरिव्हेशन स्वतः लिहिल्याशिवाय येत नाहीत. तुम्ही नुसतं वाचून जर डेरिव्हेशन केलं तर तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर आठवणार नाही. मी सांगतोय तिथं 2 स्टेप झाले की तिसरी स्टेप आठवत नाही. त्याकरता तुम्ही 2-2 3-3 वेळा असं रफ बुक घ्यायचं धपाधप असं लिहून काढायचं. रफ बुक घ्यायचं आणि लिहित बसायचं. जोपर्यंत तुम्हाला पूर्ण डेरिव्हेशन येत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. 4 वेळा लिहा 5 वेळा लिहा पण डेरिव्हेशन लिहा. थोडंसं अवघड आहे याची मला कल्पना आहे पण तरी लिहा. आपण क्लासरूम लेक्चर सुरू झाल्यानंतर तुम्हाला अवघड वाटलं तुम्ही परत शिकविल. ते काय फार अवघड अशातला भाग नाहीये पण तरी पण तुम्ही 9th ला पहिल्यांदाच पाहताय म्हणून ते तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटण्याची शक्यता आहे. राईट. तरी घाबरायचे काही कारण नाही. जरी कॉम्प्लिकेटेड वाटलं तर क्लासरूम लेक्चर मध्ये आपण परत शिकूया. ते अवघड काही नाही त्यात. ठीक आहे. पहा याच्यात आहे पुस्तकामध्ये सुद्धा डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. मी सगळे पुस्तकाचीच अक्षर वापरले. हे जे काही पॉइंट्स नाव आहेत सगळे पुस्तकामध्येच दिलेली आहेत. त्यामुळे हे सगळं पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित लिहिलेलं आहे. हे पण लिहा. काय वाटलं तर परत परत लेक्चर पहा आणि त्यातूनही काय वाटलं तर मला फोन करा. येते लक्षात. ठीक आहे. पण नीट व्यवस्थितपणे संपूर्ण स्क्रीन लिहा. हे डेरिव्हेशन 3-4 वेळा सोडवा. खूप वेळ आहे तुमच्याकडे सध्या कोरोनामुळे आहे की नाही आणि त्यामुळे व्यवस्थित सोडवा. अजिबात मागं पडायचे कारण नाही. ओके. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला पाहू. ठीक आहे. थँक्यू.